अहिल्यानगर महापालिकेत 776 रस्त्यांच्या कामांमध्ये तब्बल 350 ते 400 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. या पत्रात महापालिकेतील अधिकारी, प्रशासक आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाला राजकीय संरक्षण मिळत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पत्रामध्ये सत्ताधारी आमदार संग्राम जगताप यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र या आरोपांवर संबंधितांकडून काय भूमिका मांडली जाते आणि सरकार या प्रकरणात काय कारवाई करते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? संजय राऊत यांनी पत्रात कोणते आरोप केले आहेत? या कथित घोटाळ्याची चौकशी होणार का? आणि या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय परिणाम काय असू शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. संजय राऊत यांनी नेमके कोणते आरोप केले? खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात अहिल्यानगर महापालिकेतील 2016 ते 2020 या कालावधीत झालेल्या 776 रस्त्यांच्या कामांमध्ये सुमारे 350 ते 400 कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या कामांमध्ये प्रशासकीय पातळीवर गंभीर अनियमितता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाला राजकीय संरक्षण मिळत असल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र हे आरोप असून त्याबाबत अधिकृत चौकशी किंवा न्यायालयीन निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाही. मुद्दा क्रमांक 2. आमदार संग्राम जगताप यांच्यावरही गंभीर आरोप. या पत्रात संजय राऊत यांनी सत्ताधारी आमदार संग्राम जगताप यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या वरदहस्ताखाली आणि कथित संगनमतातून हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच हा विषय प्रथम शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उचलून धरल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र या आरोपांबाबत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका किंवा स्पष्टीकरण समोर आलेले नसल्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुद्दा क्रमांक 3. 2020 ते 2023 मधील कामांवरही संशय. संजय राऊत यांच्या पत्रात केवळ 2016 ते 2020 या कालावधीतील रस्त्यांच्या कामांचाच उल्लेख नाही, तर 2020 ते 2023 या कालावधीतही त्याच पद्धतीने 200 ते 300 कोटी रुपयांच्या कामांमध्येही कथित अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ एका टप्प्याची नव्हे तर अनेक वर्षांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर सरकारने या संपूर्ण कालावधीतील कामांची चौकशी केली तर अनेक नवे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुद्दा क्रमांक 4. यापूर्वी तक्रारी झाल्या होत्या का? पत्रानुसार या प्रकरणाबाबत यापूर्वी महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या तक्रारींवर अपेक्षित कारवाई झाली नाही असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्री स्तरावर या प्रकरणाची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या दाव्यांवर संबंधित यंत्रणांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मुद्दा क्रमांक 5. महापालिकेतील प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह. सध्या अनेक महापालिकांमध्ये प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. अशा परिस्थितीत अहिल्यानगर महापालिकेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ते, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आहे का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले तर केवळ अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मुद्दा क्रमांक 6. राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू असतानाच हा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे हा विषय केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो मोठा राजकीय मुद्दा बनू शकतो. विरोधी पक्ष या प्रकरणावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील, तर सत्ताधारी पक्षाकडूनही या आरोपांना उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या विषयावर राजकीय आरोप प्रत्यारोप आणखी वाढू शकतात. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय घडू शकतं? आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्राची कोणती दखल घेतात याकडे लागले आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी जाहीर करणार का? स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाणार का? किंवा संबंधित यंत्रणांना तपासाचे आदेश दिले जाणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तसेच या आरोपांवर संबंधित अधिकारी, आमदार संग्राम जगताप आणि इतर संबंधितांची अधिकृत भूमिका काय असेल हेही महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामांमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. दुसरी, या पत्रामध्ये अधिकारी, प्रशासक आणि काही लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करण्यात आले असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मात्र या आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. तिसरी, सरकार या प्रकरणात कोणती भूमिका घेते, चौकशीचे आदेश देते का आणि संबंधितांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, यावर या संपूर्ण प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते अहिल्यानगर महापालिकेतील या कथित रस्ता घोटाळ्याची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी का? आणि अशा प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.